मुंबईत एका कंपनीत मराठी तरुणाला नोकरी नाकारल्याचं समोर आलं। दरम्यान यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यानं कंपनीत जात कंपनीच्या मालकाला चांगलंच खडसावलं। नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया। काय बोलले तुला? मराठी माणसाला नोकरी आम्ही नाही देऊ आणि मराठी माणसं 2 दिवस करतात कामा आणि निघून जातात। आम्ही महाराष्ट्रामध्ये धंदा करणार तुम्ही आणि मराठी माणसाला नोकरी नाही देणार। मुंबईत पुन्हा एकदा मराठी माणसांच्या गळचेपीचा प्रकार समोर आलाय। मुंबईतील राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकानं एका तरुणाला मराठी असल्यामुळे नोकरी नाकारली। दरम्यान यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संतोष शिंदेंनी कंपनीच्या मालकाला जाब विचारत धारेवर धरलं। मराठी माणसाला नोकरी देणार नाही म्हणता। मराठी यायला पाहिजे ना महाराष्ट्रात। बसायसाठी मी आलो नाही। तुम्ही सांगितलं मराठी पोरांना आम्ही नोकरी देणार नाही, त्याचं उत्तर विचारायला आलोय तुम्हाला। कोण आहे हे काय बोलले तुला? मराठी माणसाला नोकरी आम्ही नाही देऊ आणि मराठी माणसं 2 दिवस करतात कामा आणि निघून जातात। आम्ही महाराष्ट्रामध्ये धंदा करणार तुम्ही आणि मराठी माणसाला नोकरी नाही देणार। नाही बेटणे का क्या इसमें? संतोष दादा मी ओळखतो तुम्हाला। अरे पण आता त्यांनी काय बोलले? मी पण मराठीचा आहे। अरे पण त्याला काय बोलले? इंटरव्ह्यूला आला होता तो। बरोबर हेच नाही 3 मुलांचे बायोडेटे मराठी मुलांचे बाजूला टाकले त्यांनी। नहीं ऐसे नहीं बात हुई है भाई साहब। मी पण मराठी आहे। अरे पण आता इंटरव्ह्यू मध्ये काय इंटरव्ह्यू मध्ये काय होतं ना मला नाही माहिती। मराठी माणसाला तुम्ही असं कसं काय करू शकता? मराठी मुलांना ते हे बोलले की मराठी मुलं आम्हाला नाही हे होत, सूट होत नाहीत। म्हणजे अहो सूट होतं मग महाराष्ट्रामध्ये धंदाच करू नका ना। मग सूट नाही होत तर खूप मुलं येऊन 2 दिवसामध्ये गेले म्हणून बोलले असं नाही। महाराष्ट्रामधले मराठी मुलांना नोकरी सूट होत नाही मॅडम, हे तुम्ही मान्य करताय ना? ते काय बोलले की आमच्या इथे 2 दिवस येतात आणि सोडून जातात, त्यांना अहो पण अहो मग महाराष्ट्रात धंदाच करू नका ना। आता बाकी पण मराठी सगळे मुलं काय अशी आज हमारे असतात पास का? 15 लड़कियां मराठी हैं। असं माहिती मी तुम्हाला नहीं वैशाली कितनी लड़कियां मराठी हैं? नाही तुम्ही हा काय बोलला? ह्याला काय बोलले? आम्हाला मराठी पोरं आम्ही ठेवत नाही कामाला आता। दादा आमच्या ऑफिसमध्ये किती ऐका मी काय सांगतो मराठी तुम्हाला, मी सांगतो तुम्हाला थोडं सांगतो मी सांगतो। नाही शांत कशाला 20 व्हायचं? साल से मराठी लड़का है हमारे 20 साल 21 साल ऐकून घ्या ना फक्त मी काय 20 साल से मराठी म्हणतो। लड़का है हमारे पास। दादा अरे अच्छी बात है। अरे लेकिन अभी क्यों बोला आपने? उसको बोला है यहाँ पे ऑफिस में कि अभी हमको मराठी लड़के सूट नहीं होते नए वाले। सूट नहीं होते तो महाराष्ट्र में धंधा मत करो ना। सुभाष जी एक बात तो इधर पहले मेरी महाराष्ट्र अरे आता सुद्धा त्यांची स्टेटमेंट तीच आहे। बरोबर आहे, मी ते म्हणत नाही, पण त्यांचं बोलण्याचं लेकिन उद्देश 15-20 वेगळा आहे लड़का असं है, नाही। तो काय म्हणतोय आता? त्याची स्टेटमेंट काय आहे? अंजना तू कौन है? मी मराठी अहो ताई तुम्ही सगळे मराठी कोण आहेत। मराठी? आता हा इंटरव्ह्यूला आला त्याला काय बोलले? यही बोलले मराठी ते. मुलाला आम्ही ठेवणार नाही। ठेवणार नाही बोलले ते। मग ते बोलले आम्हाला राहत नाही आमच्याकडे राहत अहो पण नाही। तुम्ही इंटरव्ह्यू आलाय तर तुम्ही त्याला सांगा त्याच्या इंटरव्ह्यू आम्हाला जमणार नाही। मराठी मुलांना ठेवणार नाही म्हणजे काय? अरे हो बसले दादा सगळ्यांना मराठी मुलांना ठेवणार नाही याचा अर्थ काय झाला? ते असे बोललेच नाही की अहो ते म्हणतायत ना बोलले म्हणून, हा म्हणतो बोलले, तुम्ही म्हणता नाही। तर या प्रकारानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी देखील संताप व्यक्त केलाय। अनेक ठिकाणी विशिष्ट लोकांना प्राधान्य दिलं जातं, असा प्रकार ज्या ठिकाणी होत असेल त्यांना समज दिली जाईल असा इशारा संजय शिरसाट यांनी दिलाय। हे असे प्रकार अनेक ठिकाणी घडतात। राधेश्याम म्हणूनच नाही परंतु अनेक ठिकाणी असं होतंय की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या जाती धर्माचीच मुलं लागतात किंवा मराठी माणूसच लागतो किंवा इतर लागतात। म्हणून या छोट्या ज्या काही घटना आहेत त्या ठिकाणी समज देण्याचं काम सरकारही करेल। मुंबई परिसरात मराठी माणसांवर अन्यायाची ही काही पहिली वेळ नाहीये। 2 दिवसांपूर्वीच मुंबऱ्यात सुद्धा मराठी बोलायला लावली म्हणून हिंदी भाषिकांनी मराठी तरुणाला शिवीगाळ केली आणि चक्क कान धरून माफी मागायला लावली होती। तर काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये सुद्धा परप्रांतीय कुटुंबाकडून मराठी कुटुंबाला जबर मारहाण करण्यात आली होती। दोन मिनिटं थांबा ना। हे बघा मी काय चुकीचं बोललो असेल मला माफी करा। मी प्रेमाने बोलतो यांच्याकडे पण दाखव
डिसेंबर महिन्यात कल्याणमध्ये 2 ठिकाणी मराठी कुटुंबावर परप्रांतीयांकडून हल्ला करण्यात आला. मुंब्र्यात मराठी बोलायला लावल्यानं मराठी तरुणाला शिवीगाळ केली आणि आता मराठी असल्यामुळे चक्क नोकरीच नाकारली. म्हणजे महाराष्ट्रात राहायचं, उद्योगधंदे महाराष्ट्रातच करायचेत आणि मराठी लोकांनाच नोकरी नाकारायची. त्यामुळे अशा मुजोर लोकांना वेळीच धडा शिकवावा अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून केली जाते. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.